हे सीड्स बॉल आहेत. म्हणजे हे पण अशा प्रकारे जर फेकत गेलो अशा अडचणींमध्ये तर याच्यातून रोप निर्माण होतं. या मातीवर पाणी पडलं की लगेच त्या रोपाला म्हणजे निर्मितीसाठी सहकार्य होतं आणि जमीन नरम झाली की लगेच त्याच्यातून रोप तयार होतात. हे पहा, हे अशा प्रकारे फेकायचे असतात. हे अशा हे जे आहेत हे सीड बॉल. आता हे पहा इकडे दिसतोय म्हणजे तिथे बरोबर पाणी लागेल आणि पाणी लागल्याबरोबर त्याच्यातले जे बियाणं आहे त्याच्यातले रोपटे तयार होतील. हे बघा, या अशा प्रकारे भेटायचे असतात. पाणी जातात पण काही त्याच्यातले मात्र निश्चित जगतात. तर हे आपण एका जागेवर एवढे फेकले की इकडे फेकले. हे बघा शेड स्पॉल कसे दिसतात फेकल्यानंतर. पालांकडे पण हे सीड बॉल असे जर फेकले गेले तर याच्यातून लगेच रोप तयार होतात छोटी 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 छोटी. आणि हे झाड निश्चितच निसर्गाला सहकार्य करणारे असतात. म्हणजे आपल्या इकडं वृक्षारोपण होत नसेल तर निसर्ग यांना आपोआप शक्ती देतो. हे अशा प्रकारे आता तिकडे दाखवा. हे पहा, हे झाड जे उगवलेले आहेत हे असे बियाण्यांचे. हे बघा हे असे उगवले ना आणि अडचणीमध्ये आता हे इकडे फेकतो. हे पहा केवढे मोठे झाड झाले. असेच केव्हा तरी फेकलेल्यांचे हे परिणाम हे इकडे बघा. हा, काही जनावर एवढे तेवढे खातील. आता इकडे पहा, इकडे मोकळे जागे इकडे पहा. हे बघा इकडे पाणी पण आहे. इकडे अशा प्रकारे हे जर आपण टाकले तर प्रचंड प्रमाणात ही झाडी निर्माण होईल. आज असं वाटतं आपल्याला. हे बघा म्हणजे सगळी हिरवळच आहे. त्याच्यात म्हणजे जनावर नाही. शेळ्या मेंढ्या एवढं तेवढं खातात. जरा त्यांना खाण्यासाठी का होईना पण एका बियापासून अशाच तयार होते. हे अशा प्रकारे हे अगोदरच वृक्षारोपण झालेलं आहे इथे पण तरी सुद्धा आपला प्रयत्न आहे.